BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ज्या आपल्या ITIसाठी ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्याचा जो आपल्याला अप्लाय करायचा आहे तो ऑनलाईन करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला recruit.barc.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारची वेबसाईट ओपन होईल। तुम्ही हा फॉर्म आपल्या मोबाईलवर सुद्धा भरू शकतात। तर आपण ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम साइन अप करावं लागेल। साइन अप करण्यासाठी इथं क्लिक केल्यानंतर तुमचे एक प्राथमिक विंडोज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा मेल ID द्यावा लागेल, तुमचं नाव द्यावं लागेल, डेट ऑफ बर्थ द्यावं लागेल, स्टेट ऑफ बर्थ म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे त्या राज्याचं नाव द्यावं लागेल आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिसबरोबर नोंदणी केली आहे का किंवा स्वयंरोजगार विभागामध्ये नोंदणी केली आहे का, महास्वयंरोजगार विभागामध्ये नोंदणी केली आहे का, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येस किंवा नो या प्रकारचं सिलेक्ट करावं लागेल आणि हा कॅप्चा या ठिकाणी लिहून तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर करावे लागेल। पण त्याआधी एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की त्याआधी तुम्हाला जॉब ॲप्लिकेशनसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत। याला क्लिक केल्यानंतर म्हणजे रीड इन्स्ट्रक्शन, हाऊ टू अप्लाय, हाऊ टू पे, हाऊ टू यूज OMR शीट आणि डाउनलोड फॉर्म्स। डाउनलोड फॉर्म्स जो आहे तो तुम्हाला नंतर उपयोगाला येणार आहे। काही फॉर्मॅट आहेत ज्यामध्ये तुम्हाला जे SC आणि ST कॅन्डिडेट आहेत त्यांना 30 किलोमीटरपेक्षा जर जास्त तुम्ही परीक्षेसाठी येत असाल तर तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च हा मिळणार आहे। त्यासाठी जे काही फॉर्म्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता हाऊ टू यूज OMR शीट, कारण आपली परीक्षा ही OMR शीटवर होणार आहे त्यामुळं तुम्हाला या प्रकारची OMR शीट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक लिहायचे आहेत। कुठल्याच प्रकारची चूक आपल्याला त्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे। त्यासाठी तुम्ही ही जी OMR शीट आहे त्याची एक 4-5 प्रिंट काढून घ्या, झेरॉक्स असेल किंवा जर प्रिंट काढून घ्या आणि घरी एकदा त्याची प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काहीसुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही। तर यामध्ये हे OMR शीट आहे पार्ट 1 आणि पार्ट B। हा जो वरचा आहे तो पार्ट A आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे लिहावं लागेल, तुमची सही करावं लागेल आणि तुमचे जे परीक्षा केंद्रावर जे सुपरवायझर आहेत त्यांची सही त्या ठिकाणी घ्यावं लागेल। परीक्षेची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल आणि विषय जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला लिहावा लागेल। यामध्ये एकूण तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की एकूण 50 प्रश्न आहेत, 20 आणि 10 म्हणजे गणिताला 20, सायन्सला 20 आणि जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेजसाठी एक आहे, 10 प्रश्न आहेत। तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी लिहायचा आहे। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गोल करायचा आहे। हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी ब्लॅक इंकने गोल करायचा आहे। डेट ऑफ बर्थसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅक इंकने डेट ऑफ तुमची जन्मतारीख आहे त्या ठिकाणी ते हा भाग पूर्णपणे काळा करायचा आहे किंवा तुमच्या बॉलपेननं काळा करायचा आहे। प्रश्नपत्र कोड क्रमांक जो आहे तो तुम्हाला ज्या ठिकाणी परीक्षेसाठी जो प्रश्नपत्रिका मिळणार आहे ते त्या ठिकाणी ते तुम्हाला कोड क्रमांक टाकायचा आहे आणि वर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे ते त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आणि खाली पार्ट C आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला ABCD जे काही तुमचे प्रश्न आहेत ते कोणी तर या ठिकाणी 50 प्रश्नांचा जो आहे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क, चुकीच्या प्रश्नाला जर उत्तर तुम्ही दिलं असेल, चुकीचं उत्तर जर दिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क तुमचा कट होणार आहे। इथं 40 दिलेलं आहे पण ॲक्च्युली ते त्या ठिकाणी आपल्याला 50 प्रश्नांची ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे। आणि खाली तुमचं काही इन्स्ट्रक्शन आहेत ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला ते अगोदर वाचायचे आहेत आणि
ते वाचूनच नंतर तुम्ही त्या ठिकाणी आपण परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे. आता यामध्ये मग आपण हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्हाला एक नवीन विंडो त्या ठिकाणी ओपन होईल. मी या ठिकाणी लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर तुमची या प्रकारची विंडो त्या ठिकाणी ओपन होईल. ह्या विंडोमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, त्याला क्लिक करायचं. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमचं अप्लाय ऑनलाईनला क्लिक करा. अप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर ॲडव्हर्टाइज नंबर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जाहिरात क्रमांक दिलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्हीकडे अर्ज करता येईल. एक 2020 NRB ही एक जाहिरात क्रमांक आहे जी 15 डिसेंबरला निघालेली आहे आणि त्याची अंतिम तारीख 31 तारीख आहे, 31 जानेवारी. आणि दुसरी BARC MOS 01 2021 ही एक आहे, ती 4 तारखेपासून म्हणजे 4 जानेवारीपासून त्याचं सुरू झालेलं आहे अप्लाय करायचं आणि 22 तारीखची जी शेवटची आहे. मी या ठिकाणी NRBला क्लिक करतो. तुम्ही मात्र जर त्या ठिकाणी जागा असणार आहेत, जसं फिटर आहे, फिटरसाठी दोन्हीकडे जागा आहेत, तर तुम्ही फिटर आले जे आहेत उमेदवार त्यांनी दोन्हीकडे अर्ज करायला हरकत नाही. पोस्ट नेम यामध्ये आपला आता या ठिकाणी फिटर आहे, फिटर घेतो मी आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक येईल. या ठिकाणी मी फॉर्म थोडा भरलेला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर द्यावा लागेल, नाव, इंडियन, हिंदू, धर्म, जन्मतारीख द्यावं लागेल, तुमचं जेंडर, तुमचं मेल फिमेल याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमची वैवाहिक स्थिती कशी आहे त्या ठिकाणी द्यायची आहे. डू यू बिलॉंग टू SC ST OBC असेल तर येस करा, नसेल तर नो करा. EWSला तुम्ही पात्र आहात का असेल तर ये करा, नो करा. जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत का असणार तर तुम्ही येस करा, नाहीतर नाही करायचं. 1984च्या शीख दंग्यामध्ये तुमच्या परिवारापैकी कोणी मृत पावलेला आहे का असेल तर येस करा, नाहीतर नाही करा. आणि अल्पसंख्याक समुदायाचे असाल तर येस करा. आणि या ठिकाणी येस जर त्या ठिकाणी तुम्ही कोणता समुदाय आहे त्या ठिकाणी तुम्ही ते लिहायचं आहे, म्हणजे जैन, पारसी, मुस्लिम यापैकी जे काय असेल ते मी या ठिकाणी नो करतो. त्यानंतर तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड आहात का असेल तर येस करा, नाहीतर नाही करा. आणि जर तुमचं फिजिकल हँडिकॅप असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, प्रकार लिहावा लागेल, कुठल्या प्रकारचा फिजिकल विजेवली आहेत का, ऑर्थोकॉपिकल हिअरिंग अँड ठीक आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज पुन्हा त्या ठिकाणी लिहावं लागेल. मी या ठिकाणी नो करतो. त्या तिन्ही टॅब त्या ठिकाणी बंद होतील. एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिक आहात का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि सर्व्हिस असेल तर तुम्ही सर्व्हिस नंबर सरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते लिहावं लागेल. स्टेट किंवा केंद्र सरकारचे तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का असेल तर तुम्ही येस करा, नाही तर नो करा. आणि स्टेट कर्मचारी असतील किंवा मग सेंट्रल कर्मचारी असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यासाठी तुम्हाला अर्ज चोकडायचा आहे. त्यासाठी तुम्हाला NOC घ्यावं लागेल. NOCचा फॉर्मॅट आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो NOC आपल्या डिपार्टमेंटची ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत आहात त्या ठिकाणच्या डिपार्टमेंटची तुम्हाला परवानगी आणावी लागेल. त्याशिवाय तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जात नाही. आणि जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये जर असणार तर त्यासाठी तुम्ही असणार तर येस करा, नाहीतर नो करून कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता म्हणजे कॉरेस्पॉन्डंट ॲड्रेस येईल. ॲड्रेस आल्यानंतर तुम्हाला जो पत्ता आहे तो तुम्ही पत्ता टाकायचा इथं. हाच पत्ता तुम्हाला जर परमनंट ॲड्रेस म्हणून ठेवायचा असेल तर तेच तुम्ही त्या ठिकाणी इथं चेक करायचं, म्हणजे ते टिक मार्क करायची. आणि त्या ठिकाणी जर तुमचं आणखीन काही जास्त माहिती द्यायची असेल तर तुम्ही इथं ॲड रो करू शकतात. ज्यांच्यासाठी कुणासाठी आहे यांच्यासाठी, तर तुमचे जर रिलेटिव्ह कुणी ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये किंवा कुठल्या तरी
त्यांच्याशी संबंधित युनिटमध्ये असतील, कामाला असतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते ही माहिती त्या ठिकाणी भरावी लागेल. यानंतर तुम्हाला माहिती भरायची तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची. एज्युकेशनलची क्वालिफिकेशनची माहिती देताना तुम्ही 10वी असणार आहात, 12वी आहेत तर त्यांनी 12वीसुद्धा भरायची आहे, आणि ITI आणि NSC नावाचा आणखी म्हणजे ज्यांची अप्रेंटिस झाली आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी NSC करायचं आहे. ज्या ठिकाणी इथं NSC आहे तर मी इथं ITIच्या ऐवजी समजा NTC करतो, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, आणि या ठिकाणी NSC आहे. बोर्ड आहे तो तुमचा बोर्ड लिहायचा या ठिकाणी. करस्पॉन्डन्स ॲड्रेस वगैरे अगोदरची विंडोज भरल्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. त्यामध्ये 10वी असेल तर 10वी, 12वी असेल तर 12वी, NTC म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट याचाच अर्थ ITI, आणि NSC याचाच अर्थ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता यांचं बोर्ड लिहायचं MS जे काय आपल्याला पुणे बोर्ड असेल, ITIसाठी DGT बोर्ड आहे किंवा NCVT आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. इयर ऑफ पासिंग लिहायचं आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात. सब्जेक्ट लिहायचे, कोणकोणत्या विषय तुम्ही 10वीला. आता मूळ ह्याची जी 10वीची जी अट आहे, 10वीला तुम्हाला मार्क्स जे आहेत 60% पाहिजेत आणि मॅथ आणि सायन्स पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल की इथं विथ मॅथ अँड सायन्स, विदाऊट मॅथ अँड सायन्स असे एक त्या ठिकाणी लिहिलेलं असेल. त्या ठिकाणी तुम्हाला विथ मॅथ अँड सायन्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे. 12वीला तुमचा जो काही आर्ट्स सायन्स कॉमर्स असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करा. ITIसाठी जो तुमचा ट्रेड आहे तो सिलेक्ट करा. नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटसाठी जे ट्रेड आहे त्या ठिकाणी तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते मी इथं मॅक्झिमम मार्क्स, मिनिमम मार्क्स तुमच्या मार्क मेमोवर जेवढे मार्क्स आहेत त्या ठिकाणी ते टाकायचे आहेत. इयर्स, ड्युरेशन इयर्स, 10वी आपण 1 वर्षामध्ये काढलेली आहे, 12वी आपण 1 वर्षामध्ये काढलेली आहे. ITI आपला 2 वर्षाचा कोर्स आहे त्यामुळे 2 वर्ष लिहिले मी आहे इथं. आणि अप्रेंटिसशिप ज्यांची 2 वर्ष अप्रेंटिस असेल त्यांनी 2 वर्ष लिहायचं आहे. ज्यांची अप्रेंटिस 1 वर्ष असेल त्यांनी ते 1 वर्ष लिहायचं आहे. आणि समोर इथं पास म्हणून लिहायचं आहे, 10वी, 12वी आणि ITI. तर 10वीसाठी हे बाय डिफॉल्ट पास किंवा फेल म्हणून या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात. खाली मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ते लिहायचं आहे, आपल्याला ते लिहावं लागेल, म्हणजे टाईप करावं लागेल. एवढं झाल्यानंतर तुम्हाला जर याच्यापेक्षा आणखीन तुमची कोणती जर तुम्ही सध्या जर कोणतं शिक्षण घेत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही ते ॲड करू शकतात. कोर्सचं नाव जे बोर्ड आहे ते या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ॲड पण करू शकतात. याच्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाचे डिटेल्स पण या ठिकाणी भरायचे आहेत. यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त जर तुमचा अनुभव असेल, दुसऱ्या एखाद्या कंपनीपेक्षा दुसऱ्या कंपनी 4-5 कंपनीचा अनुभव असेल तर तुम्ही इथं ॲड रो करू शकतात. ॲड रो केल्यानंतर तुम्हाला हे रो खाली ॲड होत जाईल. आणि त्या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉय डिटेल्समध्ये मात्र भरताना एम्प्लॉयर डिटेल्समध्ये आपण काय करणार आहोत, टाईप जो आहे ते तुमचं कोणतं आहे, गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, PSU आहे किंवा प्रायव्हेट आहे. तर आपल्यापैकी भरपूर जणांनी प्रायव्हेटमध्ये काम केलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्रायव्हेट लिहिलेलं आहे. कोणत्या कंपनीत काम केलं आहे तर टाटा मोटर्स. पोस्ट हेल्ड म्हणजे तुम्ही काय पदावर, कुठल्या पदावर काम केलं आहे तर तुम्ही फिटरवर, मी समजा या ठिकाणी फिटर लिहितो आहे. ज्यांचा कोर्स ज्या पदावर तुम्ही काम केलं आहे त्या ठिकाणी ते लिहायचं फिटर. नेचर ऑफ ड्युटीज म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचं काम केलं आहे, असेंब्ली केलेलं आहे किंवा प्रोडक्शन केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी असतं. तर मी या ठिकाणी असेंब्ली लिहिली आहे. तुम्ही ज्या कंपनीत काम केलं आहे त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. तुम्ही टाईप करू शकता. त्यामध्ये कधीपासून म्हणजे सर्व्हिस जो पिरियड ऑफ सर्व्हिस आहे तो या ठिकाणी आपल्याला आता दाखवायचा आहे. कधीपासून म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये टाटा मोटर्समध्ये तुम्ही कधीपासून आहात आणि कधीपर्यंत काम केलेलं आहे. परमनंट ऑर टेम्पररी. तर ज्यांचं परमनंट असेल त्यांनी परमनंट करायचं आहे आणि ज्यांनी टेम्पररी काम केलं आहे त्या ठिकाणी तर तुम्ही ते टेम्पररी लिहायचे. आणि रिझन फॉर लिव्हिंग
तर या ठिकाणी कंपनी काही वेळेस आपल्याला ब्रेक देते, म्हणून मी तर ब्रेक लिहिलं आहे. जे काही तुमचं रिजन असेल त्या ठिकाणी तुम्ही ते रिझन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर आपल्याला फोटो अपलोड करायचे आणि सही अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करत असताना आपला फोटो जो आहे तो फक्त 40 KBच पाहिजे आणि सहीसुद्धा आपली केलेलीसुद्धा 40 KBच पाहिजे. जर 40 KBपेक्षा जास्त असेल तर मग ते फोटो अपलोड होणार नाही. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन कन्व्हर्टर जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात. भरपूर आहेत. गुगल क्रोमवर जर सर्च केलं आहे तर तुम्हाला रिड्यूसर म्हणजे आपल्या साईजचं कमी प्रमाणामध्ये तुम्ही त्याची साईज रिड्यूस करू शकतात. नाही तर दुसरा एक त्याला चांगला एक पर्याय आहे. व्हॉट्सअपवरून जे तुम्ही इमेज तुमचा फोटो जर तुम्ही दुसऱ्यांना शेअर केला तर त्याची साईज बाय डिफॉल्ट कमी होत असते आणि तोच फोटो तुम्ही तुमच्याकडे घ्या, त्याच्यामुळे त्याची साईज कमी होईल आणि त्याची साईज कमी झाल्यानंतर आजकालचे मोबाईल जे आहेत ते हाय रेझोल्युशनचे मोबाईल असल्यामुळं तुमचा एक फोटो जरी असेल तरी तो एक फोटो तुमचा हा नक्कीच 1 MB 2 MB पर्यंत असेल. तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कन्व्हर्टरच्या अगोदर व्हॉट्सअपवर जर तुम्ही हे फोटो शेअर केले तर 1-2 MBचा 4 MBचा फोटो डायरेक्ट तुमचा 300-400 KB पर्यंत येऊन बसतो आणि मग 300-400 KBचं जे आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी फोटो आणखीन कंप्रेस करण्यासाठी तुम्हाला ते सोपं जातं. तर ही एक ट्रिक त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे. अन्यथा भरपूर ऑनलाईन कन्व्हर्टर जे आहेत ते बाहेर आहेत प्ले स्टोअरवर. दोन्ही म्हणजे फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला काय करता येईल, परत एक फॉर्मचा रिव्ह्यू येईल. या ठिकाणी हा रिव्ह्यू येईल. हा रिव्ह्यू आल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सगळा करेक्ट आहे का नाही आहे संपूर्ण फॉर्म जो आहे तो या ठिकाणी परत आपला जे काही नाव आहे, नॅशनॅलिटी आहे, धर्म आहे, डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल, मॅरिटल स्टेटस, तुमचं कॅटेगरी कास्ट कोणती आहे, EWSमध्ये आहेत का, हे सर्व जे आहेत, जे स्थायी पत्ता असेल तुमचा, तुम्ही अपंग आहात का, स्थायी पत्तामध्ये तुमचा पत्ता दोन्ही एकच आहे असेल तर दोन्ही एकच आहे का, आणि नसेल तर मग दोन्ही वेगवेगळे पत्ते त्या ठिकाणी तुमचे चेक करायचे. हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खाली सबमिट नावाचं एक बटन त्या ठिकाणी येईल. ते सबमिट बटन तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट फॉर्म सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा अप्लाय ऑनलाईन जे आहे त्या ठिकाणी लिस्ट माय ॲप्लिकेशनमध्ये तुमचं जो सबमिट केलेला फॉर्म आहे तो त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. म्हणजे पेमेंट तुमचं जे 100 रुपये फीस आहे ते फीस भरण्याची तुमची विंडोज येईल. SCसाठी आणि STसाठी कुठल्याच प्रकारची फीस त्या ठिकाणी नाही. जनरल कॅटेगरीसाठी 100 रुपये फीस असल्यामुळं राखीव प्रवारासाठी कुठल्याच प्रकारची फीस नसल्यामुळं ती विंडो तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. तुम्ही डायरेक्ट तुमचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तो डाउनलोड करून त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचे 2 प्रिंट काढायचे आहेत आणि आपल्या चेकलिस्टमध्ये ते ठेवायचे आहेत. चेकलिस्टचा नमुना मी तुम्हाला नंतर देणारच आहे. बघा या ठिकाणी अकाउंट डिटेल्स, हाऊ टू अप्लाय या प्रकारची विंडो त्या ठिकाणी येईल. मेक पेमेंट येईल. मेक पेमेंट झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲडव्हर्टाईज नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला दिसेल. अमाऊंट किती तुमची आहे, जर तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी अमाऊंट येईल. या ठिकाणी तुमची 100 रुपये अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर मात्र तुम्हाला कंटिन्यू हा जोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची कुठल्याही परिस्थितीमध्ये मेल ID आणि मोबाईल नंबर हा बदलायचा नाही आणि तो कंटिन्यू ठेवायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल IDसुद्धा त्या ठिकाणी दिसेल. हा सर्व बरोबर आहे याची खात्री करायची आणि SBI EPM एक त्यांची पेमेंट करण्याची एक यंत्रणा आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी त्या SBI EPayला गेटवेला जाईल. SBI गेटवेला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पे केल्यावर कुठल्याही पद्धतीने म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड
नेट बँकिंग या पद्धतीनं जर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्यावर सक्सेस असं एका त्या ठिकाणी येईल. हे सक्सेस याचा अर्थ तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तिचे प्रिंटसुद्धा तुम्हाला काढायचे. 2 प्रतीमध्ये 3 प्रतीमध्ये प्रिंट काढून घ्या. परत एकदा चेक करा ही बरोबर आहे का नाही ते, आणि आपला अर्ज सबमिट सक्सेसफुली सबमिट झाला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तुम्हाला या पुढच्या स्टेजसाठी तुमचा अर्ज हा ग्राह्य धरला जाईल. तर या प्रकारे आपल्याला हा ऑनलाईन अप्लाय जो आहे तो करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ITIच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा. आणि जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ भरपूर तुमच्या मित्रांना शेअर करा. यामध्ये काही जागा ह्या 10वीसाठी सुद्धा आहेत, त्यामुळे 10वीचे तुमचे बंधू असतील, मित्र असतील, त्यांनासुद्धा हा फॉर्म भरण्यास प्रवृत्त करा. परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण नंतर आणखीन एक व्हिडिओ त्या ठिकाणी आपण बनवू. काही गाईडलाईन असतील तर त्या ठिकाणी मी सांगतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काय अडचणी असतील तर नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू.